काही दिवसांपूर्वी नीट पेपर फुटला होता आणि आज TET पेपर फुटला आहे. जोपर्यंत भ्रष्ट सरकार सत्तेवर आहे तोपर्यंत विद्यार्थी आणि पालकांच्या कष्टाचा पैसा वायाच जाणार आहे. सरकार फक्त पैसा गोळा करून आपली वैयक्तिक तिजोरी भरत आहे. त्यामुळे आता एकमेव पर्याय, जेव्हा केव्हा सरकार किंवा परीक्षा मंडळ परीक्षा जाहीर करतील तेव्हा त्या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकणे. एकदा, फक्त एकदा सर्वच पालक आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकून सरकारला आपल्या कष्टाचा पैसा देणं थांबवले पाहिजे. तरच कुठेतरी हे पेपर लीक होणे थांबेल. आणि यापेक्षाही उत्तम मार्ग म्हणजे प्रत्येक मुलांनी, मग तो शिकलेला असो किंवा नसो, स्वतःचा व्यवसाय सुरू करा. आणि पालकांनीही मुलांचे मनोधैर्य वाढवून त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन द्या. म्हणजे कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार किंवा परीक्षा मंडळाकडून काही चुकीचं झालं, पेपर फुटले तरी आपल्या पाल्याचे मनोधैर्य खचणार नाही. ते आपल्या स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहून स्वतःच मालक होतील. नक्की या बाबतीत सर्वच पालक आणि विद्यार्थ्यांनी विचार करावा. आज एक वेगळा पण खूप गहन विषयावर मला बोलायचं होतं आणि ते मी बोललेले आहे. पटलं तर सर्वांनीच लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.